अजितदादाकडून मुख्यमंत्र्यांची ब्लॅकमेलिंग, विजय शिवतारे यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। उमेदवारांची यादी फायनल केली जात आहे। नाराज उमेदवारांना समजावलं जात आहे। तसेच मित्रपक्षांसोबत बसून काही जागांचा तिढा सोडवला जात आहे। इकडे महायुतींच्या काही जागांचा तिढा कायम आहे। खास करून बारामतीच्या जागेवरून शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमने सामने उभे ठाकले आहेत। कोणत्याही परिस्थितीत बारामतीतून लढणारच असा निर्धार शिवतारे यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत आज दुसऱ्यांदा भेट घेतल्यानंतर शिवतारेने आपली भूमिका ठाम आहेत। एवढेच नव्हे तर बारामतीच्या जागेवरून अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्लॅकमेल करत आहेत असा गौप्यस्फोट शिवतारे यांनी केला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला। यावेळी त्यांनी गौप्यस्फोट केला। अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता। तुझी लायकी किती, तू बोलतो किती, तुझा आवाका किती, असं अजितदादा बोलले होते। माझा नाही तर आवाका तर कशाला धडपड करतो, आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो, इकडे उमेदवार उभे करून तिकडे उभे करू असा इशारा देतो, कशाला करतो, लढ ना तुझ्या ताकदीवर असं आव्हान देतानाच माझा पाठिंबा जनतेला आहे, जनता सांगेल ते करणार, महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी 2-4 दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार असं शिवतारे म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 1.5 तास बैठक चालली। युती धर्माचे पालन करायचे आहे असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय। त्यावर मी 2 ते 3 दिवसांनी माझा अभिप्राय कळवणार आहे। अजित पवार हा अत्यंत अहंकारी माणूस आहे, नालायक माणूस आहे। ज्या पद्धतीने मी सुरुवातीला बोललो त्यावरून मी आजही ठाम आहे। माझा कायम अजित पवारांना विरोध राहील असंही ते म्हणाले। यामुळे महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।